9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विट्यातील सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी सरचिटणीस व व्यंकटेश्वरा ट्रॅव्हलचे महेश कुपाडे यांच्या ट्रॅव्हल ऑफिसची तोडफोड करून घरावरती दगडफेक करून गाड्यांची फोडाफोडी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्टेटस का ठेवले याचा जाब विचारत अज्ञातांनी त्यांना फोनवरून धमकी दिल्याचे त्यांचे म्हणणे असून राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। सायंकाळी 4:30 वाजता खानापूर रोडवरील ऑफिसमध्ये चेहरा झाकलेले 4 इसम आले व हॉकी स्टिकने त्यांनी ऑफिसच्या काचा, 4 मॉनिटर, प्रिंटर व इतर साहित्य फोडले। यावेळी त्यांच्या गाडीवर नंबर प्लेटही नव्हत्या। ऑफिसचे 3 ते 4 लाखाचे नुकसान झाले असून पंचनामा सुरू असताना रात्री घरावरती दगड टाकून गाड्या फोडल्याचे त्यांनी सांगितले। या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। पाहूयात काय म्हणालेत ते। महेश कुपाडे, मी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी सरचिटणीस म्हणून काम करतोय, जिल्हा सरचिटणीस म्हणून। माझ्या मोबाईलवरती कोणाचंही नाव न घेता मी ठेवलेल्या स्टेटसवरून मला धमक्याचे फोन यायला सुरू झाले। मी 1 वाजल्यापासून फोन येत होते, वारंवार शिवीगाळ करत होते। त्याच्यानंतर पुन्हा 4 वाजता 4:30च्या सुमारास माझ्या ऑफिसवरती अज्ञात लोकांनी येऊन तोंडाला रुमाला बांधून 4 ते 5 जण होते। त्यांनी येऊन ऑफिसची फोडाफोड करून प्रचंड नुकसान केलेलं आहे। त्याच्यानंतर मी पोलिसात तक्रार करायला गेल्यानंतर पोलिसांची फार उशिराप्रमाणे 4 वाजताची घटना, मला रात्री 10 वाजेपर्यंत FIRची नोंद झाली नाही। FIRची नोंद करून घ्यायचा जबाबदारीने मी तिथनं उठणार नाही म्हणल्यानंतर तिथं FIRची नोंद करून घेतली गेली। त्याच्यानंतर तिथनं मी पोलीस पंचनामा करून माझ्या ऑफिसला गेल्यानंतर पंचनामा करतोय, तिथून निघतोय तोपर्यंत मला घरातून फोन आला आमच्या घरातल्यांचा की घरावरती कोणतर काचा दगडा वगैरे काचा मारा लागलेत, माझ्या गाडीचंही नुकसान केलेलं आहे। पुन्हा अशा चुकीच्या वागणाऱ्या लोकांच्यावरती हे सगळेजण माझा स्पष्टपणे आरोप आहे, हे पडळकर समर्थक आहेत, हे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावरती वारंवार काही ना काहीतरी बोलत असतात। त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। असल्या लोकांना, असल्या प्रवृत्तीला बळ देणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो। मला सर्वांना आपल्याला आव्हान आहे की अशा वेळीच ह्या लोकांना ही शिक्षा मिळाली पाहिजे। फार उशिरा माझ्यानंतर ही कंप्लेंट झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनची गाडी बोलवून इथं PI साहेब स्वतः फडतरे साहेब आलेले। फडतरे साहेबांनी मला आश्वासन केले की आम्ही उद्यापर्यंत ह्याचा न्याय लावतो म्हणून। आदरणीय जयंत पाटील साहेबांचा पण रात्री उशिरा फोन सुरू होता, त्यांनीही मला सांगितलं की तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। सगळ्या गोष्टीत प्रशासनालाही त्यांनी सूचना केलेली आहे की साहेब जेवढ्या लवकरात लवकर होईल ह्या लोकांना हुडकून काढून ह्यांना शिक्षा द्यावी। त्या पद्धतीनं साहेब माझ्या सगळ्यांची विनंती आहे। ठीक आहे।